नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी घेऊन आलो आहे. मोठा अंदाज आला समोर. 80% महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार. होय शेतकरी मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकत आहात. कारण की लक्षात घ्या, अनेक दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. पेरणी कधी करायची, पाऊस कधी येणार याची चिंता प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये होती. मात्र आता ही चिंता दूर होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, पंजाब डक आणि अमेरिका आणि जपानच्या हवामान खात्याकडून आलेली मोठी बातमी तुमच्यासमोर आलेली आहे. कारण की लक्षात घ्या, पंजाब डक यांच्या अंदाजानुसार 21 जूनपासून राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे. सुरुवातीच्या काळात काही भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात. हा पाऊस पुढील काही दिवसांमध्ये हळूहळू वाढणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आणि हे महत्त्वाचे सुद्धा आहे, कारण की शेतकरी मित्रांनो, सध्या जर परिस्थिती बघितली तर अजून अपुऱ्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी पेरणीसुद्धा केलेली नाही आहे. विदर्भामध्ये पेरणी झालेली नाही, त्याच्यामुळे संपूर्ण आता शेतकऱ्यांचे तोंड वरती झालेले आहे. म्हणजेच की आता ते आभाळाकडे लक्ष देऊन आहेत की कधी पाण्याचे थेंब पडतात आणि कधी आम्ही पेरणीला सुरुवात करू. शेतकरी मित्रांनो, ही बाब तुम्हाला माहीतच आहे, कारण की एक शेतकरी आपल्याला समजू शकते की पाण्याचं महत्त्व काय आहे. पावसाळा डिले झाल्यामुळे आता संपूर्ण शेतकऱ्याचे लक्ष पावसावर लागलेले आहे. यानंतर जर बघितलं तर 22 जून हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. कारण या दिवशी पावसाचा जोर वाढेल आणि कोकण, मुंबई, पुणे तसेच घटनास्थान राज्यातील मोठ्या भागामध्ये मान्सूनचे आगमन होण्याचे अंदाज व्यक्त करण्यात आलेले आहे. आणि हे अंदाज खोटा न ठरण्याची शक्यता पण वर्तवण्यात आलेली आहे. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची म्हणजे 23 ते 24 जून दरम्यान पावसाचा विस्तार आणखी वाढणार असून महाराष्ट्रातील सर्वसाधारण 80 ते 100% भाग मान्सूनच्या प्रभावाखाली येऊ शकतो. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये चांगल्या पावसाची नोंद होण्याची शक्यता आलेली आहे. म्हणजेच की लक्षात घ्या, 23 ते 24 जून हे तारीख चांगली ठरू शकते आणि पावसाचा जोरसुद्धा भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये वाढू शकतो. याचबरोबर 2 जुलैपर्यंत राज्यभरात चांगल्या पावसाचा कालावधी राहू शकतो. हा पाऊस शेतीसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो आणि खरीप हंगामाच्या पेरण्यांना मोठा आधार मिळू शकतो. दरम्यान पंजाबराव डक यांनी यावर्षी पावसाचे आगमन उशिरा होण्यामागे निसर्गातील वातावरणीय बदल कारणीभूत असल्याचे सांगितलेले आहे. म्हणजेच की तुम्हाला माहीत आहे, 21 तारीख जवळ आलेली आहे, तरीसुद्धा पावसाचा जास्त जोर दिसायला नाही आहे. कुठे कुठे कमी प्रमाणात पाऊस आलेला आहे आणि कुठे पाऊस कसाच नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आता पावसाकडे जास्त लागलेले आहे. कारण की 80% पावसाळा म्हणजेच की जून महिना हा गेलेला आहे. पेरणीचे मिरगसुद्धा गेलेले आहे, परंतु आत्तासुद्धा पाण्याचा थेंब दिसायला पडत नाही आहे. त्यामुळे सर्वांचे मत आता हे आहे की 22 तारखेच्या नंतर आता तुम्हाला पावसाळा दिसायला सुरुवात होणार. त्यांच्या मते यावेळी पावसाचे आगमन साधारण 22 दिवस पुढे सरकले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी न करता योग्य पावसाची वाट पाहणे गरजेचे आहे. त्यांनी पुढे सांगितले की यावर्षी पेरणीचे गणित बदलणार आहे. साधारण जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पेरणी करणे अधिक फायदेशीर ठरू शकते. कारण की त्यांनी लक्ष देऊन ही गोष्ट सांगितलेली आहे की शेवटच्या आठवड्यामध्ये जर पेरणी केली तर तुमच्यासाठी फायदेशीर बाब असू शकते. कारण की पेरणी जर लवकर केली तर पाऊस येण्याची शक्यता खूप कमी आहे. पाऊस जर आला नाही तर तुमची पेरणी वेस्ट होईल आणि त्यामुळे तुम्हाला डबल पेरणीची वेळ येऊ शकते. शेतकऱ्यांना पेरण्या 3 टप्प्यामध्ये होतील असे त्यांनी सांगितले असून त्यातील 21 जून ते 30 जून हा दुसरा टप्पा सर्वात महत्त्वाचा राहणार आहे. याच कालावधीत जवळपास 80% पेरण्या पूर्ण होऊ शकतात. ज्या भागामध्ये पावसाचे प्रमाण कमी राहील त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना घाबरून जाण्याची गरज नाही आहे. कारण की अशा भागामध्ये 10 ते 15 जुलै दरम्यान देखील पेरण्या करता येऊ शकतात. त्यामुळे संयम ठेवून हवामानाची परिस्थिती पाहून निसर्ग आणि नियमाचे निर्णय घेणे आवाहन करण्यात आले आहे. शेतकरी मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून पावसाच्या उशिरतेमुळे चिंता वाढलेली आहे आणि हे शेतकऱ्यामध्ये ही चिंता उमटून आणि दिसत आहे. मात्र आता पुढील काही दिवसांमध्ये परिस्थिती बदलण्याची आशा व्यक्त केली जात आहे. योग्य वेळी पाऊस झाला तर खरीप हंगामाला मोठी चालना मिळेल आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येईल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की हवामानाचा अंदाज हा बदलू शकतो आणि हे बदलणं नेहमीसारखेच असू शकतो. 3 टप्प्यामध्ये शेतकऱ्यांची पेरणी होणार ही गोष्ट तुम्हाला लक्षात आलेली आहे. म्हणून तुम्हाला घाई गडबड न करता, घाबरून न जाता पेरणी सुरळीत होईल. 80% महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे आणि 80% पेरण्या हे 21 ते 30 जूनच्या दरम्यान होणार आहे. त्यामुळे स्थानिक हवामान विभागाच्या सूचना आणि परिस्थिती पाहूनच शेतीची कामे करावीत. पंजाबराव डक यांच्या शेतकऱ्यांना स्पष्ट संदेश दिला आहे की घाबरू नका, यावर्षी पाऊस नक्की पडणार आहे. योग्य वेळ येताच निसर्ग शेतकऱ्यांना साथ देणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, पावसाबाबतचा हा मोठा दिलासा देणारा अंदाज तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे.
कारण की लक्षात घ्या, शेतकऱ्यांना सध्या आता परिस्थिती ही आहे की प्रत्येक पावसाच्या हवामानाकडे लक्ष ठेवणे त्यांचे गरजेचे भाग आहे. कारण की इतरत्र जर बिना विचारल्याच्या किंवा न कळता जर पेरणी केली तर तुमच्यासाठी ही खूप सारी नुकसानदायक बाब असू शकते. कारण की लक्षात घ्या, शेतकऱ्यांनी पेरणी केली तर डबल पेरणीची वेळ येणे हे शेतकऱ्यांसाठी आत्मघाती निर्णय असेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करावा, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला ही बाब कळावी. ही माहिती इतर शेतकऱ्यापर्यंत, मित्रापर्यंत नक्की शेअर करा. आणि या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.